नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि तुम्ही म्हणाल की एवढे सारे बटाटे कशासाठी घेतलेत, तर ऑब्व्हियसली उन्हाळ्याचे दिवस आहेत, बटाट्याचे वेफर्स बनवायचे आहेत मला. आणि आदल्याच दिवशी मी रात्री वेफर्स बनवून ठेवणार होते, सो मी छान आधी छलून घेतले. त्यानंतर मग मी वेफर्स, माझ्याकडे 2 प्रकारच्या किसण्या आहेत, सो मी ही किसणी आधी यूज केली, तर मला याने छान म्हणजे पडले. तर माझ्याकडे दुसरी आहे, तर त्याने छान नव्हते पडत, त्याने खूप जास्त पातळ पडत होते. सो जे की मी शिजवले असते तर लगेच तुटून गेले असते. सो वेफर्स बनवताना जरा जाड किसणीचाच वापर केलेला चांगला. सो इथे सकाळची वेळ आहे, दुसऱ्या दिवशीची, म्हणजे ज्या दिवशी मला वेफर्स बनवायचे होते त्या दिवशी. तर इथे मला बीटरूटची चपाती आणि कोबीची भाजी बनवायची होती. सो मी अशा प्रकारे रोज सकाळी बीटरूट, पालक अशाच चपाती बनते. सो त्यासाठी मला पालक बॉईल करून घेते आणि बीटरूट मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करते. आणि सकाळी मी 5 वाजताच उठले होते, तर माझा चेहरा पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मलाही उठावं वाटत नाही सकाळी सकाळी. आणि मॅजिक बुलेट या मिक्सरमध्ये मी जेव्हापासून बारीक करते, तर तुम्ही डायरेक्ट लावून देऊ शकता आणि दुसरं काम करू शकता. 1-2-3 मिनटामध्ये तुमचं बाकीचं काम होईपर्यंत छान बारीक होतं त्या मिक्सरमध्ये. तर हात वगैरे लावून ठेवायची गरज नाही आहे. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेत होते, चपातीचं पीठ वगैरे काढण्याची. तर अशा प्रकारे खूप यूजफुल आहे मॅजिक बुलेटचा हा स्मूथी मेकर. आणि मी इथे गहूसाठी अप्पे बनवणार होते, तर माझ्याकडे होतं डोशाचं पीठ. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे मूगही होते मोड आलेले. सो मी मिक्सरमध्ये छान बारीक केले आणि त्यामध्ये ॲड केले आणि छान असे अप्पे काढले गहूच्या लंच बॉक्ससाठी. तर इथे चटणीसोबत तिला दिले होते. आणि माझ्या मिस्टरांसाठी मी कोबीची भाजी बनवली होती. जास्त काही असं स्पेशल वेगळं असं काही नाही, हे नॉर्मल आहे, कारण गाऊला कधी कधी चपाती भाजी खायची असते, कधी नसते. आणि इथे हा किस आहे बटाट्याचा, जो मी घरी बनवलेला आहे, तर माझ्या मिस्टरांना खायचा होता म्हणून मी फ्राय केला होता. तर गाऊला लंच बॉक्समध्ये देखील मी तो दिला होता. आणि सेपरेट ब्रेकफास्ट माझ्या मिस्टरांसाठी बनतो रोज, म्हटलं तरी खातात ते, त्यांना शिरा प्रचंड आवडतो. सो मी खूप जास्त तूप टाकते. सो तूप हेल्दी असतं, ज्याने गुडघे वगैरे दुखत नाही, त्यामुळे. नमस्कार मंडळी, तर गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज मी बटाट्याचे वेफर्स रात्रीच बनवून ठेवले, तर मला आता ते थोडेसे बॉईल करायचे आणि टाकून देणार आहे लगेच मी. तर 7 वाजलेले आहेत, तर अशा प्रकारे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर आता मी छान बॉईल करून घेते आणि लगेच टाकून देते, कारण ऊन निघून जाईल. तर अजून ऊन आलेलं नाहीये, सो येतंय ऊन, तोपर्यंत माझे बॉईल होतील.
नमस्कार मंडळी. तर बटाट्याचे वेफर्स आता घालून झालेत आणि माझंही काम आवरलं आहे. आता तर मला पुढचा व्हिडिओ टाकायचा आहे. माझा दुसरा बटाट्याचा कीस बनवलेला मी, तर तो टाकून घेते आणि चहा घेते थोडासा, कारण आता 8 पावणे 8 वाजलेत. सो आज लवकर आवरले कारण त्याला जास्त वेळ लागत नाही. सो त्यामुळे थोडेच होते आणि बटाटेही 1-1.5 किलोच्या आसपास असतील. आणि इथे मला बनवायचे होते ब्रेड. तर ब्रेडसाठी मी आटा लावून ठेवला होता आणि मी इथे गहू भिजवले. तर मला कुरडई देखील करायची. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी कुरडई शेअर करेल. आणि 2 किलो गहू आहेत हे. सो आता 3 दिवस भिजवून त्यातलं पाणी चेंज करत राहील आणि त्यानंतर वाटून मग करेल. तर इथे छान असे आपले वाळत आलेत वेफर्स बटाट्याचे. मंडळी, तर आता ऊन ऑलमोस्ट गेलंय, खूप थोडं राहिलंय. तर मग मी आता हे परातीमध्ये ट्रान्सफर करते आणि अजिबात चिकटलेले नाही, तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी. तर गावचा अबॅकस क्लास झाला, तर तिथे थोडा वेळ कधी कधी बसायला लागतं. राघव बराच वेळ झोपला होता, मीही थोडासा आराम केला, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर इथे ब्रेड झालेला आहे रेडी. तर मी सध्या ट्राय करते वेगवेगळे प्रकारचे ब्रेड बनवायचा, कारण मीही अजून परफेक्ट नाही आहे ब्रेड बनवण्यामध्ये. परंतु मला असं वाटते की आता मला हळूहळू जमायला लागले, कारण हा जो ब्रेड आहे तो मला अक्षरशः सुरी वगैरे लावायची देखील गरज लागली नाही किंवा साईड्स कट काढायची गरज लागली नाही. तो ऑटोमॅटिक निघालाय, परंतु अजून ओला आहे. सो मी आता तो झाकून ठेवणार आहे. आणि त्यानंतर आता मी चालली आहे सिटी सेंटरला आणि मला भरपूर सारी ग्रोसरी आणायची. दूध वगैरे संपलं सगळं, राघवची मिल्क पावडर वगैरे संपली आहे, एक संपलेत. सो ते मी आता घेऊन येणार आहे जाऊन, आणि राघवलाही नेणार आहे. तिथे वॉक करेन सिटी सेंटरमध्ये आणि माझी मैत्रीण रेणू तीही येते. तर चला जाऊयात आपण सिटी सेंटरला. आणि इथे मी काळा वाल लावून ठेवला स्वयंपाकामध्ये संध्याकाळी बनवायला. तर काळा वाल चांगला शिजला असेल तर मग मी आल्यावरती फोडणी देईल, नसेल शिजला तर पुन्हा लावून देईल. परंतु आता मी निघते. नमस्कार मंडळी. तर इथे मी काळ्या वालाची भाजी बनवली आहे आणि मग आता चालली मी सिटी सेंटरला, कारण माझ्या मैत्रिणीचं आवरलं नव्हतं आणि किचनही आवरून ठेवलंय. तर थोडंफार राहिलंय, तर ते आल्यावर झोपताना आवरेल, कारण मी किचन क्लीन करूनच झोपते. सो जेणेकरून सकाळी मॉर्निंगला छान वाईब्स येतात. तर चला जाऊयात बाहेर. नमस्कार मंडळी. मी कॅरेफोरला गेले होते. मिल्क आयटम आणायची होती मला आणि त्यासोबतच मला आणायची होती एग्स. तर एक एग आहे हे मला पडलेलं आहे 28 रुपीजला. तर मला बरेच जण विचारते की तू प्राइस देखील सांगत जा काही वस्तूंची. तर हे दूध आहे हे 20 दिरहामचं आहे आणि हे लबाण आहे हे 11 दिरहामचं आहे, हे 5 दिरहामचं आहे योगर्ट, आणि सोबतच हे आहे 5 दिरहामचं मशरूम. तर एवढे सामान आणायचं होतं मला. तर मी इथे आमच्या जवळच आहे कॅरेफोर, तिथे गेले होते. तर सगळ्यात जास्त म्हणजे एग्स खूप महाग आहे तिथे. कारण म्हणले तर घरातलं सगळं काम आवरून मी गेलं होते गावाला स्टिकर आणायला. गावचे बुक्स आलेत स्कूलमधून, तर ते उद्याच पाठवायचे स्कूलमध्ये. सो त्यासाठी स्टिकर हवे होते. सो सब्जेक्ट्स वगैरे असतात, नेम असतात त्याच्यासाठी. तर त्या घेऊन आले मी आत्ताच आणि आता घरी जाऊन झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.